नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 3 बटाटे घेतले, शिजवून घेतले। आता त्याला मी थोडंसं बारीक करून घेते, मऊ करून घेते हे किसणीनं। बघा अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। हे अशा पद्धतीनं हे सगळे बटाटे मी ह्या किसणीनं किसून घेतलेले आहेत। बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं। तुम्ही हातानं पण मसाज करून घेऊ शकता, पण मला थोडं असं केल्यामुळं थोडं फाईन वाटतं म्हणून मी अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे। बघा मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, कांदा टाकला, हिरव्या मिरचीचे बारीक काप करून टाकले होते ते बारीक काप टाकले, अद्रक लसणची पेस्ट टाकली, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, आता जिरे पावडर टाकली। आणि हे ओवा तर आपल्याला आवश्यक आहेच तो अशा बटाटे म्हणा किंवा बेसन म्हणलं की ओवा आपल्याला लागतो। आमचूर पावडर टाकलं आणि हे बऱ्यापैकी हे धने पावडर टाकून घेतलं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मग अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। धना पावडर वगैरे जास्त टाकल्यामुळं त्याच्यातलं जे काही पाण्याचं जे काही हे असतं ते थोडं सून घेण्याची शक्यता असते धना पावडर थोडं जास्त टाकल्यानंतर। आणि आपल्या ह्याला पदार्थाला खमंगपणा पण येतो व्यवस्थितरित्या धना पावडर जिरे पावडर टाकल्यामुळं। आता चला पुढच्या कृतीकडे बघू आपण। हे 1 कप पेंडी मेथीची घेतली आणि हे अशा पद्धतीनं धुवून स्वच्छ करून घेतले आणि हे अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं। आता हे आपण बटाट्याचं करून घेतलं, आता हे आपण मेथीचं बघायचं। आता हे मेथीचं पूर्ण बारीक काप करून घ्यायचे। ही मेथी आपल्याला पिठामध्ये घालायची आहे, त्यामुळं बारीक अगदी फाईन चिरून घ्यायची मेथी। आणि मेथीचे पानंच घ्यायचे, दंडक्या घ्यायच्या नाहीत, त्याच्या दांड्या घ्यायच्या नाही त्या। आणि अशा पद्धतीने ही मेथी चिरून झालेली आहे पहा। आणि अशा पद्धतीने ही मेथी चिरून घ्यायची, बारीक करून घ्यायची। बघा अशा पद्धतीने ही मेथी चिरलेली आहे, अशी ही चिरून घेते। चला पुढच्या कृतीकडे जो 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन घेतलं, त्याच्यामध्ये जिरे पूड टाकली, ओवा टाकला, धने पावडर टाकली, लाल तिखट टाकले, हळद टाकली आणि हे चवीपुरतं आपल्या चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं। आता हे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने हे सगळे मसाले आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतले। आता ही चिरलेली मेथीची भाजी आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता मेथीमध्ये पाणी असल्यामुळं थोडं अगोदर पिठामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ। बघा अशा पद्धतीने ही मिक्स करून घ्यायची भाजी। आणि आता असं थोडं पाणी टाकून घ्यायचं, थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने हे असा डो तयार करून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने हा डो तयार झालेला आहे आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून घेऊ। आता आपलं 1 अर्धा तास आपण भिजायला ठेवलं होतं, हे आता काढून घेतलं, त्याच्यावर तेल टाकून थोडं मळून घेऊ त्याला थोडं। आता एक छोटासा बॉल तयार करून घेतला चपाती करण्यासाठी। आपल्याला हा पराठा करायचा आहे। आपण आलू मेथी पराठा करत आहोत आज। बघा अशा पद्धतीनं मध्यभागी जास्त लाटायचं नाही, हा जो कोपरा असतो त्या कोपऱ्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं, काटं व्यवस्थित लाटून घ्यायची। अशा पद्धतीने हे आपण जे काय आलूचं जे काय मसाला करून ठेवला होता हा याच्यामध्ये घालून घ्यायचा। बघा हे अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं, असंही दुमडून घ्यायचं आणि तिकडून पण दुमडून घ्यायचं, असं चौकोनी तयार करायचा।
आणि आपण लाटत असताना हा वरच्याच बाजूनं आपण ज्या ठिकाणी दुमडलेला आहे ना त्याच बाजूनं आपण लाटून घ्यायचं. अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं व्यवस्थितरित्या. आपला पराठा हा चौकोनी झाला पाहिजे अशा हिशोबाने आपण हे लाटून घ्यायचं व्यवस्थितरित्या असं. बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता हे आपण गॅसवर पॅन ठेवलेला होता, पॅनमध्ये आपण हे घालून घेतलेलं आहे. बघा कलर वगैरे किती छान आलेला आहे आपल्या पराठ्याचा. असे मी सगळे पराठे करून घेतले. बघा दोन्हीकडून तेल भरपूर लावून घ्यायचं व्यवस्थितरित्या. आणि सुरुवातीला लवकर आपण तेल लावायचं नाही, इकडून पलटी मारून घ्यायचं, नंतरच तेल लावून घ्यायचं, नाहीतर ते व्यवस्थित भाजत नाही. अशा पद्धतीने हे आपण पराठा केलेला आहे. आज आपण आलू पराठा केलेला आहे. बघा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.